अमेरिकेमध्ये तात्या आल्यामुळे बऱ्याच लोकांना टेन्शन आलेलं आहे, पण भारताला फरक पडत नाही असं मी नाही बोलत आहे, असे बोलतात आपले विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर. तर हा माणूस बोलत आहे तर 100% ही गोष्ट खरीच आहे, त्यामागे काहीतरी कारणं असतील. आणि बऱ्याच लोकांना टेन्शन का बरं आलं आहे आणि कोणाकोणाला आलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. माझं नाव आहे आदित्य गावंडे, तुम्ही पाहतात डिजिटल डिप्लोमॅट ऑफ भारत. I know today a lot of countries are nervous about the US, okay? Let's be honest about it. We are not one of them. When he first came to DC, Obama was the president, then it was Trump, then it was Biden. I know today a lot of countries are nervous about the US, okay? Let's be honest about it. We are not one of them. Radical Islamic terrorism. तर रिसेंटली एका इंटरव्ह्यूमध्ये डॉक्टर एस जयशंकर असे बोलले की ट्रम्प आल्यामुळे बरेच लोक टेन्शनमध्ये आहेत. जसं कोणाला वाटतं आहे की आपलं दुकान बंद होणार आहे, कोणाला वाटतं आहे की आपली बँक बंद होणार आहे, कोणाला वाटतं आहे की आपला माल महाग होणार आहे, आणि कोणाला तर वाटतं की आपल्या पंख्यात 100% गेम होणार आहे. पण भारताला कशाचाही फरक पडणार नाही असं का? तर याचं कारण लपलेलं आहे भारताच्या आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये. विषय असा आहे की 2014 पासून ते 2024पर्यंत आतापर्यंत अमेरिकेमध्ये 3 प्रेसिडेंट बदललेले आहेत. आणि जेव्हा पण तिन्ही हे बदलले तेव्हा भारतामध्ये एकच प्राईम मिनिस्टर आहेत, ते म्हणजे नरेंद्र मोदी. आणि प्रत्येकासोबत भारताचे संबंध हे चांगले आहेत, वाईट तर झालेच नाही आहेत, चांगले पण आहेत. आणि विषय असा आहे की जेव्हा 2016 ते 2020मध्ये ट्रम्प अमेरिकेचे प्रेसिडेंट होते तेव्हा हे संबंध एकदम भारी होते. यू कॅन सी दी गोल्डन इरा ऑफ इंडिया अँड USA रिलेशनशिप. तर मग आता डबल आले तर यात काय फरक पडणार आहे? तर विषय असा आहे की भावावर 2 वेळेस अटॅक झालेत, भाऊ 2 वेळेस वाचला आहे. आता भाऊ फुल प्लॅनिंग करून आहे कोणाचा गेम वाजवायचा आणि कोणाचं काम कसं करायचं. तर विषय असा आहे की तुम्हाला माहितीच आहे की युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध चालू आहे आणि त्यामध्ये अमेरिकेने खूप पैसा फुकला आहे. बायडननी झेलेन्स्कीला खूप पैसे दिला आहे आणि खूप हत्यार दिले आहेत हे युद्ध सुरू ठेवण्यासाठी. ट्रम्प स्पष्ट बोलला आहे की मी ज्या दिवशी सीटावर बसीन त्या दिवशी हे शाळा बंद करीन कम्प्लिटली. त्यामुळे त्याला 100% डाऊट आहे की आपली बँक बंद होणार आहे. दुसरा विषय ट्रुडोचं तर काय सांगायचं कामच नाही तुम्हाला, त्याचा आपला भारताचा विषय काय मॅटर चालू आहे ते माहितीच आहे. तर ट्रुडो 100% जाणार आहे, ही मी नाही बोलत आहे, असे बोलले आहेत इलॉन मस्क. तर इलॉन मस्क बोलत आहे तर 100% ही प्लॅनिंग त्यांची फुल प्रूफ प्लॅनिंग आहे की ट्रुडोला काढायचं आहे. नंतर उरलं आहे चायना. तर चायनाचा विषय असा आहे की चायनाचं दुकान तर बंद होऊ शकत नाही, पण 100% चायनाचा माल महाग होणार आहे. चायनावर तो 100% टॅरिफ लावणार. आणि कोणाला असं वाटतं आहे की आपण काय बोलून पडलो आहे, कारण हा जो हरामखोर आहे मोहम्मद युनूस, हा याला शैतान का बच्चा बोलला आहे ट्रम्पला. तर त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की हा मोहम्मद युनूसचे काय हाल करणार आहे. पण याचा भारतावर फरक पडणार का? ऑब्वियसली फुल ना फुलाची पाकडी, काही ना काही फरक तर पडतोच. पण का, आणि तो का बरं पडणार नाही? पण डोनाल्ड ट्रम्प असं का बरं करतो? त्याच्या डोक्यात काय चालू आहे? तर त्याचं उत्तर एका शब्दात आहे, मागा. MAGA. तर काय आहे हे मागा? विषय असा आहे की जेव्हा आपल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये एक डायलॉग फेमस होता की अब की बार मोदी सरकार, किंवा रागा म्हणजे राहुल गांधी. तर अमेरिकेमध्ये यावेळेस एक डायलॉग फेमस झाला, तो म्हणजे मागा. MAGA. मागा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन. म्हणजे सिम्पली सांगायचं म्हणलं तर त्याचे 2 पॉईंट येतील. एक पॉईंट म्हणजे सगळ्या गावाचा ठेका बंद करणं आणि आपल्या घरावर लक्ष देणं. म्हणजेच काय, तर मागच्या वेळेस जेव्हा ट्रम्प होता तेव्हा त्यानं अफगाणिस्तानचा ठेका बंद केला होता, यावेळेस कदाचित तो युक्रेनचा नंबर लावेल. आणि दुसरा पॉईंट असा की आपल्या मार्केटला सपोर्ट करणं. आपल्या मार्केटला सपोर्ट म्हणजे अमेरिकेच्या मार्केटला सपोर्ट करणं. आणि बाकीचे जेवढे पण अमेरिकेमध्ये इम्पोर्ट होते माल किंवा बाहेरचे लोक जे अमेरिकेमध्ये माल पाठवतात त्यावर फुल टॅक्स लावणं. तो मग माल भारताचा असो का चायनाचा असो, तर ह्यावर टॅक्स लावणं. तर ही जी सगळी पॉलिसी आहे ही अमेरिकेची पॉलिसी आहे, ही ट्रम्पची पॉलिसी आहे. त्या पॉलिसीचं नाव आहे अमेरिका फर्स्ट पॉलिसी. हा जो सगळा विषय आहे की अमेरिकेला समोर नेणं, अमेरिका फर्स्ट, हा सगळा विषय, या सगळ्या विषयामुळेच सगळ्या देशात हल्ला मचलेला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की भाई जर सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे तर मग भारताला टेन्शन का बरं नाही? तर
विषय असा आहे की जर हे बँकचा विषय आहे किंवा कोणाचा गेम वाजणार आहे किंवा कोणाचं दुकान बंद होणार आहे, हा विषय आपल्याला तर मॅटर करत नाही, ते त्यांचा विषय आहे. आपल्याला फक्त एकच विषय मॅटर करू शकतो, तो म्हणजे अमेरिकेची टॅरिफ पॉलिसी. अमेरिकेची जी टॅक्स लावायची पद्धत आहे ट्रम्पची, ती पद्धत आपल्याला थोडीफार फरक पडू शकते. पण ही जी टॅक्स लावायची पॉलिसी आहे, यावर आपल्या डॉक्टरकडे एक इलाज आहे. त्या इलाजाचं नाव आहे FTA. FTA म्हणजे काय, तर सिम्पल, ही एका 2 देशांमधली डील राहते, एक ॲग्रीमेंट राहते. या ॲग्रीमेंटनुसार एकामेकाच्या मालावरती टॅक्स लावत नाहीत. म्हणजे आपण तिकडं फ्रीली माल पाठवू शकतो आणि ते पण आपल्यामध्ये फ्रीली माल पाठवू शकतात. एकामेकावर टॅक्स लागत नाही, लागला तरी फ्री खूप कमी लागतो. तर ही जी FTAची पॉलिसी आहे, FTAची डील आहे, याच्यामध्ये डिस्कशन सुरू आहे भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये. तर ही FTAची डिस्कशन खूप दिवसापासून चालू आहे. आता पॉसिबिलिटी अशी आहे की ट्रम्प आल्यामुळे ही जी FTAची डील आहे ही साईन होऊन जाईल, हे काम होऊन जाईल. हे 100% डाऊट आहे किंवा 100% होऊन जाईल, हे एक आपल्या डॉक्टरला माहिती आहे. त्यामुळे डॉक्टर एवढा कॉन्फिडेंटली बोलू शकतात की भारताला फरक पडणार नाही. आय होप तुम्हाला ही सगळी शाळा समजली असेल की तात्या काय करणार आहेत आणि काय नाहीत आणि कोणावर काय फरक पडणार आहे. उद्या आपण आणखी एक तात्याबद्दल बोलणार आहे, ते म्हणजे चायनाचे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे उद्या परत भेट होईल. थँक्यू सो मच.